नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज ना आपण एक पारंपरिक रेसिपी करणार आहोत। ती पण ही जी रेसिपी आहे ती मंगळागौरीला केली जाते। आता मंगळागौरीच्या दिवशी ना सकाळी पूजा असते, सो त्यावेळेला तर पुरणाचा आणि बाकी भरपूर पदार्थ असतात, त्याचा तो नैवेद्य असतोच। पण संध्याकाळी ना थोडासा हलका छोटा मेन्यू केला जातो। त्यातनं भाजणीचे वडे असतात, त्याच्याबरोबर उसळ असते, मटकीची उसळ असते, एखादी कोशिंबीर, मुगाची खिचडी असते। तर आपण संध्याकाळचा जो शॉर्ट मेन्यू आहे त्यातले आपण भाजणीचे वडे ही रेसिपी आज दाखवणार आहोत आपल्या चॅनलवर। भाजणींच्या वड्यासाठी ना आपल्याला एका बाउलमध्ये 2 बाउल भाजणी घ्यायची, जी थालीपीठाची भाजणी असते ना ती घ्यायची। आणि जर ती अवेलेबल नसेल तर तुम्ही घरात जेवढे पीठ आहेत म्हणजे ज्वारी, बाजरी, त्यानंतर मग डाळीचं पीठ, अशा पद्धतीने तुम्ही सगळी मिक्स घेतली तरी चालेल, फक्त कणिक घ्यायची नाहीये, कारण आपण एक ग्लुटेन फ्री करत आहोत। आता या भाजणीमध्ये पण कणिक नाहीये किंवा गहू टाकलेला नाहीये। आणि ज्यावेळेला तुम्ही बाकीची इतर पीठं घेत असाल त्यावेळेला त्या पिठांबरोबर 2 चमचे बारीक रवा पण घालायचा आहे, म्हणजे मस्त खुसखुशीत होतात आपले भाजणीचे वडे। आता त्यातनं 2 चमचे म्हणजे पोह्याचे चमचे तेवढं मी तेल घेतलेलं आहे गरम करून आणि त्याचं मोहन घातलेलं आहे। परफेक्ट 2 चमचे घ्यायचं, जास्त तेल झालं तर मग वडे आपले तेलकट होतात। आता आपण बाकी सगळे जिन्नस घालून घेऊयात, म्हणजे आपण जे तेल घातलेलं आहे, मोहन घातलाय ते जरा थोडंसं कोमट होईल। त्यात आता चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग, 2 ते 3 चमचे लाल तिखट, किंवा तुम्हाला जेवढं लाल तिखट पाहिजे, किती तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। 2 ते 3 चमचे तीळ। आता ह्याच्यात तीळ आपण भरपूर टाकतोय, दिसायला पण छान लागतात आणि चवीला पण छान लागतं। पाव चमचा ओवा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण ना सगळं मिक्स करून घेऊयात हे कोरडं जिन्नस। हे आपण जे कोरडं जिन्नस जे आहे ते आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आधी आपण कोरडं का मिक्स करायचं, तर आपण ह्याच्यात जे तेल टाकलेलं आहे, मोहन टाकलंय तेलाचं, ते सगळ्या पिठाला लागायला हवे म्हणून आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता हे जे वड्याचं पीठ आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्टसर असं मिक्स करून घेणार आहोत, त्याचा गोळा करणार आहोत। आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सी, फारही पातळ नाही फारही घट्ट नाहीये। आता आपण 15 ते 20 मिनिटांना झाकून ठेवूया मुरण्यासाठी। 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं पीठ छान भिजलंय, थोडंसं घट्ट पण झालेलं आहे। तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता। आता आपण परत मळून घेऊया। मी पीठ परत मळून घेतलं आणि मळताना अगदी एखादा चमचा पाणी टाकून छान सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे। आता आपण वडे थापायला चालू करूया। आता वडे थापण्यासाठी आपण ना लिंबा एवढा अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे। एका वाटीतनं मी पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून वडा थापताना ना अजिबात हाताला चिटकत नाही। आता आपण वडा छानपैकी थापून घेऊया। इकडे मी काय केलंय की आपल्या ज्या तेलाच्या पिशव्या असतात ना त्यातला एक तुकडा कापून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे तेलाच्या पिशव्या नसतील तर एखादी प्लास्टिकची पिशवी घेऊन त्याचा तुकडा करून त्याला तेल लावून घेतलं तरी चालेल। वडा आपण थापून घेतलेला आहे, फारही जाड नाही फारही पातळ नाही। आता याला मध्ये ना आपण होल करून घेऊयात। एका कढईत ना मी तेल टाकलेलं आहे आणि छान तापले ते। आपण आता थापलेला जो वडा आहे तो हलक्या हाताने आपण सोडून घेऊया। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवली, फार हाय ठेवायची नाही, नाहीतर काय होतं माहिती, बाहेरून जळतो आणि आतून कच्चा राहतो। आता वडा टाकून झाल्यावर 1 ते 2 मिनिटं अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही। 1-2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण वडा उलटून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडने पण छान फ्राय होईल। 1 मिनिट झालेलं आहे। आता परत आपण हा उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने अगदी 30 सेकंद खमंग तळून घेऊया। आता 30 सेकंद झालेले आहेत आणि वडा पण छान तळून झालाय। वडा तळून झालेला आहे हे कसं ओळखायचं, की त्याचे बुडबुडे कमी होतात, त्यावेळेला समजायचं की वडा परफेक्ट तळलेला आहे आणि रंग पण तुम्ही बघू शकताय। तर अशा पद्धतीने आपण सगळे भाजणीचे वडे छानपैकी थापून तळून घेऊया। आपण वडे सगळे छान तळून घेतलेत, त्यातला एक कोमट झालाय तो मी तोडून दाखवते तुम्हाला।
वडा परफेक्ट तळला गेलेला आहे आणि एकदम खुसखुशीत सुद्धा झालेला आहे आणि लेअर बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स, मंगळागौर स्पेशल असे आपण भाजणीचे वडे तयार करून घेतले, ते आपण सर्व केलेले. सर्व करताना त्याबरोबर आपण अगदी घरातलं ताजं दही सुद्धा सर्व केले. ह्याच्याबरोबर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लोणचं सुद्धा सर्व करू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची पारंपरिक रेसिपी? आहे ना मस्त. आता ही रेसिपी ना तुम्ही इतर वेळेला स्नॅक्सला पण करू शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा करू शकता किंवा अगदी ट्रॅव्हलिंगला म्हणजे प्रवासात सुद्धा खाण्यासाठी तुम्ही करू शकता, कारण आरामशीर एक 3 ते 4 दिवस खूप छान टिकते. आणि भाजणीला तर मी ना एक ऑल्टरनेटिव्ह दिलंच आहे. मोस्टली सगळ्यांकडे भाजणी असते किंवा इझिली आहे ना किराणा मालाच्या दुकानात आहे ना इझिली आपल्याला भाजणी मिळतेच. पण जर अगदीच नसेल आणि तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर नक्कीच मी तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह दिलंय, त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि ही पण रेसिपी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि हो, बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.